सोलापूर विधान परिषद निवडणूक परिचारक की राऊत? भाजपच्या निर्णयाकडे पंढरपूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष. सोलापूर विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या असताना भाजपकडून अद्याप उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे पक्ष नेमका कोणाला संधी देणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असून इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे. पुढील काही तासात भाजपकडून उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते. या जागेसाठी माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राजेंद्र राऊत तसेच जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. विशेषतः पंढरपूर विधानसभा मतदारसंघात या निवडीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी 2021च्या पोटनिवडणुकीत तसेच 2024च्या विधानसभा निवडणुकीत पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसार माघार घेत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देत विजयासाठी काम केले होते. त्यामुळे यावेळी पक्ष त्यांच्या नावाचा गांभीर्याने विचार करेल अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जाते. उमेदवारीबाबत विविध दावे आणि चर्चांना सोशल मीडियावरही उधाण आलंय. दरम्यान परिचारक यांच्या एका समर्थकानं रक्तानं पत्र लिहून त्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली असून उमेदवारी न मिळाल्यास नदीत उडी घेण्याचा इशाराही दिलाय. दुसरीकडे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे नावही सध्या आघाडीवर मानलं जाते. बार्शी तालुक्यात भाजप संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख करत त्यांच्या समर्थकांकडून उमेदवारीची जोरदार मागणी केली जाते. त्यामुळे परिचारक आणि राऊत या दोन प्रमुख दावेदारांमध्ये उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत कोणाला संधी द्यायची आणि एखाद्या इच्छुकाला डावलल्यास त्याचे भविष्यातील राजकीय परिणाम काय होऊ शकतात याचा भाजप नेतृत्व गांभीर्याने विचार करत असल्याचं सांगितलं जात आहे.